नमस्कार. चला, आज आपण हरभरा पिकाच्या एका मोठ्या शत्रूवर म्हणजे घाटे अळीवर नियंत्रण कसं मिळवायचं याची एक सोपी आणि एकदम प्रभावी योजना समजून घेऊया. तर आपली योजना कशी असणार आहे ते पाहूया. आपण 5 टप्प्यांमध्ये काम करणार आहोत. आधी ओळख, मग प्रतिबंध, त्यानंतर नैसर्गिक आणि जैविक उपाय आणि अगदी शेवटी गरज पडल्यास रासायनिक फवारणी. सुरुवात करूया शत्रूला ओळखण्यापासून. ही घाटेअळी नक्की आहे तरी काय आणि ती इतकी धोकादायक का आहे, चला जाणून घेऊया. तर हे बघा, हरभरा पिकासाठी सगळ्यात मोठा धोका कुठला असेल तर तो आहे घाटेअळीचा. या एका किडीमुळे उत्पन्नात प्रचंड घट येऊ शकते. म्हणूनच यावर नियंत्रण मिळवणं खूप खूप गरजेचं आहे. आता ही गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. ही कीड इतकी डोकेदुखी का ठरते याचं उत्तर इथे आहे. ती फक्त हरभऱ्यावर जगत नाहीत, तर वर्षभर तूर, मका, सूर्यफूल, अगदी टोमॅटो आणि कापसावर सुद्धा. म्हणजे ती सतत आपल्या आसपासच असते. ठीक आहे, तर लढाईची पहिली पायरी कोणती? ती म्हणजे प्रतिबंध. कीड शेतात येण्याआधीच तिला कसं रोखायचं ते पाहूया. ही संरक्षणाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची फळी आहे. इथे 2 अगदी सोपे पण जबरदस्त उपाय आहेत. पहिला म्हणजे पिकांची फेरपालट करा, म्हणजे दरवर्षी तेच पीक घेऊ नका. आणि दुसरा, उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करा. यामुळे काय होतं की जमिनीत लपलेले किडीचे कोश वर येतात आणि कडक उन्हाने मरून जातात. एकदम साधा आणि प्रभावी उपाय. बरं, प्रतिबंधात्मक उपाय झाले. आता पुढचा टप्पा. यात आपण निसर्गाचीच मदत घेणार आहोत. काही सोप्या यांत्रिक पद्धती वापरून किडीवर नजर ठेवायची आणि तिची संख्या वाढू द्यायची नाही. हे बघा, कामगंध सापळे. एकरी 4 ते 6 सापळे लावले की बास. यात नर पतंग आकर्षित होतात आणि अडकतात. यामुळे त्यांची पुढची पिढी तयारच होत नाही. किती सोप्पा आहे. तर ही जी गोळी आहे, ही गोळी आहे ह्या पतंगाच्या मादीच्या वासाची गोळी आहे. हिच्यामध्ये मादीचा वास असतो, ह्या पतंगाची मादी. हा बघा, अशा रंगाचा पतंग असतो. हा दिसला का तुम्हाला लक्षात येईल की ही घाटेअळीचा पतंग आहे. त्याच्या मादीचा वास असतो. ती गोळी याच्यामध्ये लावायची आणि हा सापळा इथे मध्ये लावल्यानंतर याचा जो नर आहे तो याच्यावर येतो, ह्या गोळीवर मादी समजून, आणि मग तो ह्या सापळ्यामध्ये पडत असतो. हा असा सापळा असतो, याच्यामध्ये मग तो नर पडत असतो. नर पडला की आतमध्ये मरतो. मग तो मादीशी मिलन न झाल्यामुळे तो अंडी घालत नाही. अशा प्रकारे आपण हे घाटेअळीचं नियंत्रण करतो. तर त्याला काय करायचं असते, ही अशी दाबून बघायची. आता ही बाजू कडक लागते, तर जी कडक बाजू आहे ना त्या बाजूने कट करायचा. अशी जवळ घ्यायची. आता ही बाजू कडक आहे इकडे. हे बघा, कडक ही बाजू जी बाहेर येईल अशी, अशा प्रकारे ही कडक बाजू बाहेर काढायची आणि याला ह्या होलमध्ये लावायची, मधल्या होलमध्ये अशी लावायची. गोळीला हात नाही लावायचा. हां, प्लास्टिकची गोळी असते, त्याला दुसरं काय नसते, फक्त केमिकल त्याचा वास लावलेला असतो. हे बघा, अशी असते. अशा प्रकारे लावायची ती. हां, आणि नंतर अशी लावायची. आता हा जो सापळा आहे ना, याचा ह्या रोपापासून 1 फूट अंतर राहिलं पाहिजे. आपल्या हरभऱ्याचं रोप असेल ना, 1 फूट अंतर राहिलं पाहिजे असं शेतामध्ये लावायचं. किती सोप्पा आहे. आणि हा तर त्याहूनही सोपा उपाय. शेतात दर 15-20 मीटरवर पक्ष्यांना बसायला जागा तयार करा. म्हणजे इंग्रजी टी अक्षरासारख्या काठ्या लावा. मग काय, चिमण्या, बगळे, मैना असे आपले मित्रपक्षी येतात आणि अळ्या फस्त करून टाकतात. आपलं काम निसर्गच करतो. ओके, समजा एवढं करूनही अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला तर घाबरायचं नाही. आपली तिसरी पायरी तयार आहे, जैविक फवारणी. म्हणजे आपण आता निसर्गातल्याच घटकांचा वापर करून कीड नियंत्रणात आणणार आहोत. आपलं पहिलं जैविक शस्त्र आहे निंबोळी अर्क. 5% निंबोळी अर्काची फवारणी. आणि ही करायची कधी, तर पिकाला फुलं यायला लागली की लगेच. ही वेळ साधणं खूप महत्वाचं आहे. आता हा 5% अर्क बनवायचा कसा? अगदी सोप्पा आहे. 5 किलो निंबोळी पावडर 10 लिटर पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी ते कापडातून गाळून घ्या. मग त्यात आणखी 90 लिटर पाणी टाका. झालं आपलं 100 लिटर द्रावण तयार. हे द्रावण साधारणपणे अर्ध्या एकर क्षेत्रासाठी पुरेसं होतं. निंबोळी अर्काची फवारणी झाली त्यानंतर साधारण 10-15 दिवसांनी गरज वाटल्यास आपण दुसऱ्या जैविक अस्त्राचा वापर करू शकतो. याचं नाव आहे HANPV. हा एक विषाणू आहे, पण घाबरू नका. हा फक्त आणि फक्त घाटेअळीलाच मारतो. दुसऱ्या कोणत्याही जीवाला यापासून धोका नाही. आता आपण येतोय शेवटच्या पर्यायाकडे. हा अंतिम उपाय आहे आणि याचा वापर तेव्हाच करायचा जेव्हा बाकीचे सगळे प्रयत्न करूनही कीड आटोक्यात येत नाहीये. तो म्हणजे रासायनिक फवारणी. एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे.
रासायनिक फवारणी हा आपला पहिला पर्याय नाही तर शेवटचा पर्याय आहे. जेव्हा प्रादुर्भाव खूपच जास्त असेल आणि नैसर्गिक किंवा जैविक उपायांनी फरक पडत नसेल तेव्हाच या पर्यायाचा विचार करायचा. आणि जर रासायनिक फवारणी करायचीच वेळ आली तर पहिलं आहे क्लोर अँट्रानिलिप्रोल 18.5 SC. याचं प्रमाण 0.20 मिली प्रतिलिटर पाणी असं दिलं आहे. दुसरा पर्याय आहे फ्लूबेंडेमाइड 48 SC, ज्याचं प्रमाण 0.25 मिली प्रतिलिटर पाणी असं सांगितलं आहे. पण पुन्हा एकदा ही संरक्षणाची शेवटची फळी आहे, पहिली नाही. तर ही संपूर्ण योजना पाहिल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आधी प्रतिबंध, मग निसर्गाची मदत, त्यानंतर जैविक उपाय आणि अगदी शेवटी गरज पडल्यास रासायनिक फवारणी. यातील मुख्य गोष्ट एकात्मिक असणं ही आहे. प्रत्येक उपाय दुसऱ्या उपायाला पूरक ठरतो. या संपूर्ण प्रक्रियेत किडीला पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तिची संख्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला जातो, जो दीर्घकाळ टिकणारा आणि पर्यावरणासाठी सुरक्षित उपाय आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर करा. असेच व्हिडिओ आपल्याला वारंवार मिळावे म्हणून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.